ठाकरेंच्या सेनेचे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता भेट घेणार असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे भेटीची वेळ मागितलेली होती। ठाकरेंच्या सेनेचे खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत। काल सुद्धा राजस्थानमध्ये जाऊन ओम बिर्ला यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आणि आज ठाकरेंच्या सेनेचे खासदार सुद्धा लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे अशी माहिती आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, घडामोडी वेगाने घडताना पाहायला मिळत आहेत। ठाकरेंच्या सेनेचे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटणार आहेत। अगदीच दोन्ही पक्षाच्या वतीनं साधारणपणे दोन जे गट आहेत शिवसेनेचे, अद्यापपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये केस आहे, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट। आता या सगळ्या दोघांच्या संदर्भामध्ये जी केस आहे त्या केसचा रेफरन्स दिला जात आहे आणि मूळ पक्ष म्हणून अरविंद सावंत यांच्या पत्रामध्ये तेच मूळ पक्ष आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस प्रलंबित आहे असा दाखला दिला गेलेला आहे। आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून ठाकरे यांच्या वतीनं एक प्रकारे कॅवेट म्हणजे एखादं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होणार आहे त्या अगोदर एक कॅवेट दाखल केलं जातं। त्या दृष्टिकोनातून संजय राऊत, त्याचबरोबर अरविंद सावंत, त्याचबरोबर त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर राजाभाऊ वाजे, अनिल देसाई हे 4 खासदार असे आहेत की जे अद्यापपर्यंत शिवसेना ठाकरे गटात कायम आहेत आणि अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते आहेत। त्यांच्या वती परिशिष्ट 10 नुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आहेत त्याच्यानुसार कारवाई करण्यात यावी या संदर्भात ते लोकसभा अध्यक्षांना भेटून पत्र देणार आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीनं एक पत्र दिलं जाणार आहे जे फुटीर खासदार आहेत, फुटीच्या उंबरठ्यावरती आहेत, वेगवेगळे आमिष त्यांना दिल्यानंतर ते त्यांच्यासोबत आल्याचं समजतंय आणि हे सगळे खासदार जे आहेत ते आता शिवसेना शिंदे गटामध्ये विलीन करण्यात यावेत या दृष्टिकोनातून पत्र शिंदे गटाच्या वतीने दिलं जाणार आहे। त्याचबरोबर या 6 खासदारांच्या वतीने देखील एक पत्र दिलं जाणार आहे, त्यांचं विलिनीकरण हे शिंदे गटात केलं जावं या दृष्टिकोनातून हा पत्रव्यवहार होणार आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आज दिल्लीमध्ये 3 पत्रव्यवहार महत्वाचे असणार आहे। एक म्हणजे शिंदे यांच्या वतीनं जे 6 खासदार आहेत त्यांना विलिनीकरण केलं जावं, दुसरा म्हणजे जे 6 फुटीर खासदार आहेत त्यांचं विलिनीकरण व्हावं म्हणून दिलेलं पत्र आणि एक पत्र ठाकरे गटाच्या वतीने यांच्यावरती कारवाई केली जावी म्हणून। अगदी शिवाजी, असेच जोडलेले रहा, पुढच्याही बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे आहेत। तर आज दिल्लीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा पत्रकार परिषद पार पडणार आहे। खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। संजय राऊत आणि अरविंद सावंतांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद होतीये। या पत्रकार परिषदेला कोण कोण खासदार उपस्थित राहतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। संजय राऊत आणि अरविंद सावंतांच्या उपस्थितीमध्ये ही शिवसेनेची पत्रकार परिषद पार पडणार आहे। नुकतेच आमचे प्रतिनिधी शिवाजी यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की अरविंद सावंत हे गटनेते आहेत आणि संजय राऊत आणि अरविंद सावंतांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। आज 3 महत्त्वाचे पत्र व्यवहार होत आहेत, याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं लोकसभा अध्यक्षांना अधिकृत निवेदन दिलंय। ठाकरे सेनेला संसदेमधील एकमेव अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता देण्याची मागणी या पत्राद्वारे केली गेली आहे। कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गट म्हणून ओळख, दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार देऊ नयेत अशी मागणी केली गेली आहे। अशा कोणत्याही मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी ठाकरे सेनेला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी असं सुद्धा या पत्रामध्ये नमूद आहे। पक्षानं संविधानातील 10व्या अनुसूचीमधील तरतुदींचा वापर करण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचं सुद्धा या पत्रात स्पष्ट केलेलं आहे। ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी हे पत्र पाठवलंय।